विरुद्ध वाखारी. महारीचा खेळाडू वाखारी या संघावर चढाई करतो. 1 नंबरचा खेळाडू महारी संघाचा. वाखारीचा 5 नंबरचा खेळाडू आणि महारी संघाचा 1 नंबरचा खेळाडू आपल्या संघाचा खाता उघडण्यासाठी धडपड करत आहे. त्यामुळे खाता उघडू शकतो का? दोन्ही संघ तुल्यबळ आणि शिस्तप्रिय. बघूया वाखारी हा संघ देखील खूप नावाजलेला संघ आहे. आणि महारी संघ हा देखील खूप नावाजलेला आहे. त्यामुळे दोन्ही संघ तुल्यबळ सामना तितकाच रंगतदार होईल. 5 नंबरचा खेळाडू वाखारी या संघावर चढाई करत आहे. सध्या तरी दोन्ही संघ 0वर खेळत आहेत. बघूया कोणता संघ आपला खातं उघडतो आणि कोणता खेळाडू आपल्या संघासाठी खातं उघडण्याचा वाखारीचा 7 नंबरचा खेळाडू चढाई करतो महारी संघावर. बघूया कोण घेऊ शकतो का आपल्या संघासाठी खातं उघडण्याचा प्रयत्न. आणि तितकेच चपळाईची विचार करत आहे महारी संघ. खूपच संयमाने दोन्ही संघ खेळत आहेत. कुठलीही गडबड नाही. आणि गोल वाखारी संघ थोडीशी जर ताकद लावली असती तर निश्चितच सुपर रोड होत होती. पण संघाची युती असल्यामुळे शक्य झालं नाही. वाखारीचा 7 नंबरचा खेळाडू खूपच चांगले महारीचा 1 नंबरचा खेळाडू चढाई करतोय तो वाखारी संघावर. आपल्या संघासाठी 1 गुण मिळवू शकतो का? त्यांच्यासाठी गुण मिळवणं महत्वाचं आहे. कारण खाता पण उघडलेला नाही. वाखारी 1 गुण घेऊन जाते आणि आवाजाकडे खाता उघडलं. वाखारी 1 महारी 1 दोन्ही संघ बरोबर खेळत आहेत. बसण्याची व्यवस्था पलीकडच्या मांडवात केली आहे. आणि पुन्हा एकदा महारीचा पकडण्यात वाखारी यशस्वी. महारीचा 1 नंबरचा खेळाडू बाहेर. वाखारीचा 7 नंबरचा खेळाडू आत. आणि पुन्हा एकदा चढाईवर 7 नंबर आणि वाखारी 3 महारी 1. बघा महारीचा 1 नंबरचा खेळाडू
आपल्या दोन साथीदारांना उठवू शकतो का? नाही. आपण त्यांचा वेळ जाऊन बसणार आणि वाखारी 4 बहारी 1. बहारी हा संघ बहारी संघाला आता लीड मध्ये किंवा डिसेल मध्ये पॉइंट घ्यावे लागणार आहे, कारण त्यांचे 3 खेळाडू मैदानाच्या बाहेर बसलेले आहेत आणि माझ्या मते टीमचे मुख्य रेडर सुद्धा बाहेर आहे. त्यामुळे आता वाखारीचा फोकस राहील सर्व टीम बाद करण्याकडे आणि महारी सुद्धा त्यांना प्रतिसाद देत आहे की सर्वांना बाद करा. खूपच सप्लायने एंट्री मारत आहे महारीचा 5 नंबरचा खेळाडू. बघूया सप्लाय खाली येते का? पण नाही, खाली हाताने वापस. आणि वाखारीचा 7 नंबर पुन्हा वाखारी या संघात महारी या संघाचा खेळाडू. बघूया वाखारी संघाचा खेळाडू 7 नंबरचा खेळाडू. महारीचे 2 खेळाडू आत आहेत. किंचित करू शकतात नाही. 1 गोल घेऊन माघारी शेवटचा खेळाडू आहे. बघूया आपल्या खेळाडूंना आणि 1 गोल घेऊन या संघात महारी 2 वाखारी 7. 5 गुणाची आघाडी वाखारी संघाकडून. आणि 1 गोल वाखारी संघ. पुन्हा बहारीचा शेवटचा खेळाडू. बघूया काय करू शकतो आपल्या टीम साठी. वाखारी 8 गोल, बहारी 2 गोल. वाखारीची रणनीती 7 आहे. रायडर 5 बोनस लहारी 3 पॉइंट वाखारी. 1+2 3 पॉइंट वाखारी. वाखारीचा 7 नंबरचा खेळाडू अतिशय उत्कृष्ट अशी चढाई करत आहे. 1 पॉइंट देखील आपल्या संघासाठी मिळवत आहे. आणि महारीचा 1 नंबरचा खेळाडू देखील आता रफ्तार पकडलेली आहे. 1 गुण आपल्या संघाला मिळून गेला. वाखारीचा 7 नंबरचा खेळाडू याला जर बाद केलं तर निश्चितच महारी संघ गुण तालिकेवर जाऊ शकतो, कारण टीमची पुरा सांभाळणारा खेळाडू 7 नंबरचा दिसतो. तिकडून देखील 1 नंबरचा खेळाडू नंबर प्रमाणे कामगिरी करावी लागेल तरच त्यांचा संघ विजयाकडे जाईल. आणि पुन्हा 1 नंबरचा 1 गुण. बामणी विरुद्ध भांडेगाव दोन्ही संघाने तयार राहायचं. याच्यानंतरचा सामना 10 मिनिट वेळ आहे तुमच्याकडे. दोन्ही संघाने
वेळेवर हजर राहायचे. मध्यंतरानंतर बामणी 5 वाखारी 12 8 गुणाच्या आघाडीने खेळतो तो वाखारी संघ. कारण सामने लवकर फायनल करायचे. सर्व पंच कमिटी पूर्ण रात्रभर जागी आहे. वाखारीचा 7 नंबरचा खेळाडू वाखारीचा 7 नंबरचा खेळाडू यानंतर 6 टीमाचे लॉस पडतील यानंतरच्या सामन्याच्या मध्यंतरी. त्यामुळे बाकीच्या संघाने देखील आपण ग्राउंडच्या आजूबाजूला थांबायचे. पारदर्शक मॅच पडत आहे. याच्या अगोदरच्या राऊंडला त्या संघासोबत आपण हरलो. त्या संघाने जर प्रथम पारितोषिक मारलं तर आपल्याला 12वे पारितोषिक भेटेल आणि त्या संघाने द्वितीय मारलं त्याच्यासोबत त्याला 13वे पारितोषिक मिळेल. फायनल आता ज्या राऊंडला हरलो त्या संघाने फायनल किंवा सेकंड प्राइज मारायला हवं. वाखारी 7 आणि बामणी वाखारी 13 बामणी 7. बोनस पॉइंट वाखारी. गतीचा सामना होत आहे. अतिशय चपळाईची खूपच चपळाईची एंट्री झालेली आहे. सर्व प्लेअरच्या मधातून संपूर्ण मैदानाचा मात घेऊन बामणीचा 1 नंबरचा खेळाडू आलेला आहे. आणि सर्व मेहनतीवर पाणी ठरण्याचं काम खेळाडू वृत्ती दाखवायची. ज्या कोणाला दुसऱ्याला हात लागला असेल 2 गोल. सहा टीमांचे मागसाठी महारी संघाचा खेळाडू खूपच थोडक्यात नाही 3 मध्ये जो बाय पडेल तो डायरेक्ट फायनल खेळतो. हा सर्व स्पर्धेचा नियमच आहे. 3 मध्ये एक बाय पडेल तो डायरेक्ट फायनलला आणि 2 मधून जो विजयी होईल तो फायनलला. सर्व बक्षीस हे पारदर्शकतेने देण्यात येणार आहे. कुठलीही किंमतीपर्यंत न करण्याचा निर्णय आमच्या गावाने केलेला आहे. दरवर्षी तोच निर्धार असतो. कुठल्याही संघावर अन्याय होऊ नये. एकूण
13 बक्षीस या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आले. वाखारी संघ 17, महारी संघ 8. 9 गुणाची आघाडी वाखारी संघाकडे. शेवटचे 5 मिनिट. यानंतर बामणी विरुद्ध बांडेगाव दोन्ही संघाने 5 मिनिटाच्या आत ग्राउंड जवळ हजर राहायचं. वाखारी वाखारी संघाचा खेळाडू बामणी संघावर चढाई करतो आणि वेळ त्यांना माहित आहे काय करायचंय. त्यांच्या रणनीतीनुसार खेळत आहेत. बामणी विरुद्ध प्रेक्षक आहेत आणि सामने देखील प्रेक्षकांच्या डोळ्याचे कारणे खेळणारे होणार आहेत. लास्ट 4 मिनिट बाकी आहेत. सामन्याचे केवळ 4 मिनिटे शिल्लक आहेत. 1 गोल वाखारी. वाखारीचा 7 नंबरचा खेळाडू खूपच चांगली हुलकावली. बामणी संघाचा 5 नंबरचा खेळाडू खेळाडू करतो. परत नरवालवाने उडी मारली होती पण मधातच. शेवटचे 3 मिनिट. बामणी विरुद्ध पांडेगाव. बामणीने आता जोर बदलला. लोटत वाखारीच्या प्लेअरची लोटत बघूया करू शकतात की नाही आणि 1 गोल घेऊन सोळा गुणाची आघाडी 17 गुणाची आघाडी. जास्त 26 वाखारी 8 महारी. सामन्याचा रिझल्ट जवळजवळ प्रेक्षकांना कळालेला आहे. पुन्हा 1 गोल वाखारी आणि सामना समाप्त. वाखारी विजयी. महारीचं देखील अभिनंदन.